ओके. काय नियोजन दिलंय शाळेत नाईक मागास समाजसेवा मंडळ नव्हतं तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. त्याच्यामध्ये मी 1990 पासून सदस्य आहेत. आणि मी आज साहेबाला निवेदन एक पत्र देण्यासाठी मी आलो होतो. 1990 पासून मी संस्थेमध्ये अध्यक्ष सदस्य म्हणून काम करत आहे. 1990 पासून ते 2006 पर्यंत आमची संस्था, आम्ही जोपर्यंत आमचे माजी अध्यक्ष होते तोपर्यंत व्यवस्थित संस्था आमची चालत होती. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष बदल झाला आहे वैभव विठ्ठल जाधव. त्याने आम्हाला 2006 पासून अंमलात न घेता, आम्हाला न विचारता, न पासपूस करता, मंडळ न ह्याच्यामध्ये सहमतीमध्ये न घेता त्याने स्वतंत्रपणे 2006 पासून अधिक त्यांची दर 5 वर्षाला सभा अध्यक्षपदाची निवड होत असते. तरी 2006 पासून त्यांची आमची त्यानं हाताळणी न करता त्यानं स्वतंत्र मनमानी कारभार करून आतापर्यंत 2025 पर्यंत स्वतः एकटे की अध्यक्षपद नसताना सुद्धा त्यानं आतापर्यंत गैरव्यापार करत आले आणि गैरसमज घालत आम्हाला विचारले सुद्धा नाही, आम्हाला विचारात घेतले नाही. स्वतः मनमानी स्वतः कारभार करून त्यानं स्वतः करत आहे. त्यांना आतापर्यंत त्याच्यासाठी आम्ही वारंवार ऑफिसला पत्र देऊन 2019 पासून आम्ही पत्र समाज कल्याण अधिकारीला वारंवार महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला पत्र दिलो. तरी आमच्या त्या पत्राचे आम्हाला एकही उत्तर न मिळता न देता आम्हाला संगणमत म्हणून अधिकारी आणि अध्यक्ष या दोघांनी सहमत करून त्यांनी तिकडच्या तिकडे आम्हाला गरीब, आम्ही जरा थोडं बहुत गरीब असल्यामुळे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न नक्की त्यांनी केला. आमच्या साहेबांनी बी आम्हाला ही केलं त्याने. आता निवेदन काय दिलंय, मागणी काय? आता आम्हाला ती मागून पुढून इथून तिथून चौकशी आमची व्हावी शाळेची आणि व्यवस्थित मंडळ आमचं स्थापन करावं. आणि आम्हाला जे महागटले 15 सदस्य आहेत त्यांनी 15 सदस्य आमचे आहेत त्या ह्याच्यामध्ये आम्हाला सामील करावं. आणि आम्हाला त्याच्यामध्ये चौकशी करून साहेबांना आम्हाला जी काय नियमानुसार झालेलं आहे ती खरी चौकशी करून व्यतिरिक्त अध्यक्षावर कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे. शाळेचे विद्यार्थी किती आहेत? आणि शाळेमध्ये विद्यार्थी आता 240 विद्यार्थीचा संघ आहे. त्याच्यामध्ये आता सध्या स्थितीला 50 ते 60 विद्यार्थी शाळेत आहेत. आणि संध्याकाळी मुक्कामी 13 ते 14 विद्यार्थी फक्त राहतात. मी वारंवार साहेबाला सुद्धा सांगितलं की विद्यार्थी असे आहेत आणि अशी करायला लागलेत म्हणलं. घोटाळा काय झाला नेमका घोटाळ्यामध्ये काय मुलामध्ये अपराध करायला लागले त्यांनी. शाळा बजेटतून एवढे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांनी शाळेचं निवेदन दिलंय. काय घोटाळा झालाय, काय अफरातफर झाली? आता ही शाळा आहे निवासी शाळा, नाईक मागायचे समाज मंडळ ही शाळेचं नाव आहे. आणि ही आहे निवासी शाळा. निवासी शाळेत आहेत 15ची बॉडी आहे पहिल्यापासून. 15ची बॉडी आणि त्यातले काही बॉडीचे मेंबर वारलेले आहेत, म्हणजे मृत्यू झालेले आहेत. तर मृत्यू झाल्यानंतर त्यातले 6 जे बॉडी मेंबर होते ते वारलेले आहेत. आणि बाकीचे जे बॉडी मेंबर आहेत 9 मेंबर, त्यातले 7 मेंबर माझ्यासोबत आहेत. आणि मागील काही वर्षापासून ह्यांनी पाठपुरावा करतात म्हणून कुठलं केस देतात आणि अधिकारी संगनमत करून सर्व गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत. इथं त्याचे पुरावे पण मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे. आणि हे काय गोष्टी झाल्या आहेत की ह्यांचा पाठपुरावा होत नाही म्हणून ह्यांनी संघटनेला मदत मागितली आहे. त्यामुळे मी संघटनेवतीने आज निवेदन दिलेलं आहे. यांनी पण स्वतः निवेदन दिलेलं आहे. दोन्ही निवेदन आज आम्ही एक सध्या देण्यासाठी इथं आलो आहोत. म्हणून साहेब काही कारणाने मी मिटिंगमध्ये गेलेले आहे, तर आमची काही चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत. पण आज पत्रकार बांधवाला एवढीच गोष्ट सांगायचं आहे की शाळेत 240 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. तिथे विद्यार्थी कुठल्या स्वरूपात राहत नाहीत. आणि अनुदान एवढ्या मोठ्या संख्येने तिथे अनुदान येत आहे, त्याची कुठलीही न चौकशी करता काय करता वारंवार यांनी पत्रव्यवहार करतात. पण ह्यांना कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही. कारण की ह्यांनी अंगठेबहादूर किंवा यांची बॉडीवर यांचं शिक्षण कमी असल्यामुळे ह्यांना दाद देणार नाही. ह्यांना कागदाला कागद असे जोडून दिले. एवढे ठोस पुरावे असून शाळेत तपासणी केलेली असून सुद्धा कुठलाही पाठपुरावा झाला नाही. आता आपले तुळजापूरचे माजी BDO साहेब हे स्वतः इथं अधिकारी म्हणून आलेले आहेत. तर त्यांच्याकडनं आशा निर्माण झाली आम्हाला की त्यांनी काहीतरी ह्याच्यावर मार्ग काढतील आणि जे काही गोष्टी आहेत मार्ग काढतील आणि ह्याच्यात कुठला तरी अर्थ होईल आणि यांची पूर्ण चौकशी लागल. याचे पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. फक्त आमची एवढीच मागणी आहे. आता मागणी काय आहे आणि जर मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार? मागणी एवढीच आहे की या संदर्भात जे आम्ही पत्रव्यवहार केलेत त्या नियमानुसार तुम्ही सगळी चौकशी लावा.
चौकशी निष्पन्न होते त्या अधिकाऱ्यावर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. आणि फौजदारी स्वरूपाचा जर गुन्हा दाखल नाही केला तर संघटनेच्या वतीने ह्या ऑफिस समोर आम्ही तीव्र आंदोलन किंवा आत्मदानासारखे आंदोलन आम्ही करणार आहे. तुम्ही एवढे ठामपणे म्हणू शकता की भ्रष्टाचार झाला सदर प्रकरणात त्या संदर्भात आपल्याकडे असे काही पुरावे संबंधित प्रशासनाला दाखल केलेले आहेत का आपण? सगळे पुरावे त्यांच्या लिखी स्वरूपात त्यांच्याकडनं पत्रव्यवहार आलेले आहेत, त्यांच्याकडनं पत्रव्यवहार आले ती सुद्धा पुरावे आहेत. आणि लवकरात लवकर आमचं फक्त एवढं मागण्याचं सर नवीन आलेत, त्यांनी तपास करू द्या. तपासात त्यांच्याकडनं काय येतं हे बघून आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे, माझे पुरावे माझ्यासोबतच जातात सध्या, हे घेऊन मी आलोय. साहेबांना पण सगळे पुरावे, त्यांच्या ऑफिसला सगळे पुरावे आहेत. तरी अधिकारी किती पाठीशी घालू शकतात हे आम्हाला बघायचं. अधिकारी किती पाठीशी घालवतात आणि किती पैशाची ताकद जिंकते का न्यायाची ताकद जिंकते ही आम्हाला गोष्ट बघायची. कारण एवढे पुरावे असताना सुद्धा तुमची कुठली कारवाई होत नाही, याचा अर्थ काय? मागण्या मान्य नाही झाल्या तर भूमिका काय राहणार? आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही सामूहिक आत्मदहन यांच्या ऑफिससमोर करणार आहे. ओके ओके बस. सर तुम्ही शाळेचे सचिव आहात, नाव काय आणि काय प्रकरण झालंय? मी सुरेंद्र कनराम राठोड. 1992-93 पासून मी संस्थेचा नाईक मागास समाज सेवा मंडळाचा मी सचिव आहे. परंतु ज्यावेळेस श्रीमान विठ्ठलराव जाधव होते तोपर्यंत सगळं सुरळीत चालत होता आणि 2006 नंतर विठ्ठल जाधव एक्सपायर झाले, तर नंतर त्यांचे चिरंजीव श्री वैभव विठ्ठलराव जाधव हे अध्यक्ष झाले. तर नंतरनं त्यांनी आमची कुठल्याही प्रकारची साईन वगैरे घेतलेली नाही, ना प्रोसिडिंगवरती, ना चेकवरती, ना कुठं ना काही. आम्हाला त्यांच्या व्यवहाराविषयी कधीही काही माहीत नाही. आम्ही वेळोवेळी समाज कल्याण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या समक्ष भेटून त्यांना सांगितलं की बाई हे असं काय आहे, तर ते काही ॲक्शन कुठल्याही प्रकारचं काही ॲक्शन घेतलेलं नाही. ओके.